जवळजवळ 4 ते 5 कॅमेऱ्याने ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहू शकाल. काल ह्या स्पर्धेचा आगाज झाला, बिगुल वाजलं आणि काल 2 संघ क्वालिफाय झालेत, ज्यामध्ये श्री गणेश वलप आणि त्यानंतर गावदेवी तुर्भे. काय जबरदस्त खेळ काल गावदेवी तुर्भेने केला. केवळ याच मैदानावरती नाही तर देवीचा पाडा मैदानावरती काल डबल धमाका होता. कालचा दिवस होता साईराजे, कारण की स्टंपवरती बॉल लागला, बराचसा स्टंप जवळजवळ हल्ला देखील, परंतु स्टंपवरनं बेल्स खाली पडले नाही. एवढे नशीब घेऊन काल तुर्भे संघ आला होता.
जय भोलेनाथ गावदेव क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावदेव चषक 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान रोहिंजन गावातील एक नामवंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व फॉर्च्युनर की सवारी कृष्णा शेठ पाटील 4656 या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रामनाथदादा पाटील आणि मिलिंदजी उलवेकर या ठिकाणी आले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. ओके ओके यस मॅच ऑन. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू सर्वेश घेऊन ओव्हर द विकेट ना प्रहार केला. इनफिल्डच्या वरतून उडवायचं होतं, फटका फसला, विकेट डाऊन. पहिल्या बॉलवरती बिग विकेट, बिग लॉस, मोठा धक्का. मिलिंद पाटील मॅन इन फॉर्म 0 वरती परतलाय. जेणेकरून बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येईपर्यंत वेळ जायला नको. ह्या देखील महत्त्वाच्या गोष्टी, कारण की चांगलं क्रिकेट जेव्हा आपण अनुभवता पाहता त्यासाठी पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 19:11 अर्थात 7:11 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. नवीन फलंदाज आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये. फुल लेनचा चेंडू प्रहार केला, प्रॉपर टायमिंग, आउट ऑफ द पार. विकेट पहिल्या बॉलवरती आला, त्याचा काही फरक पडणार नाही. याच इम्पॅक्ट न खेळणार आहे हा संघ आणि बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. थँक्यू. क्या बात. एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती मोठा धक्का तर दुसऱ्या बॉलवरती षटकार टोकलाय. 6 आगाज केला टीम दहिसरनं. दोन्ही संघांचा विचार केला तर आज आदित्य 11 या नावानं दहिसर संघ खेळतो आणि एका बाजूना अमायरा 11 ACC रोहिंजन हा संघ आपण पाहू शकाल. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करत असताना रोहिंजन संघ 6 धावा 6 वरती 1 बॅटिंग करतोय दहिसर. आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, दूरवरती क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधून मिड विकेट पुढे सरकलाय, सिंगल. सेकंडला चान्स घेतली परंतु नंतर पाहिलं की दुसरी धाव धोकादायक ठरू शकते. अशा मोमेंटला स्वतःला सावरत असताना आदित्यनं नकार दिलाय. मॅन इन फॉर्म आदित्य पाटीलला आपण पाहू शकाल. मागील 2-3 वर्ष चर्चेत राहिलंय हे नाव, कारण की जिथे जिथे दहिसर संघ खेळतो इम्पॅक्टफुल इनिंग किंवा सोबत आक्रमक गोलंदाजी, अष्टपैलू खेळाडू म्हणून जरूर दहिसरमध्ये आदित्य पाटीलला आपण पाहतोय. पुढील चेंडू सर्वेशकडनं एज घेऊन बॉल ऑन साईडला. व्यवस्थित बॉल बॅटचं कनेक्शन पाहायला मिळत नाही. मिड विकेट डीप मध्ये आपण पाहू शकाल. पहिलं P1चे हे षटक आहे, ज्या षटकामध्ये डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आपण पाहिलं होतं तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये तैनात होतं. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा चेंजेस आपण पाहतोय. जे दोन्ही फिल्डर्स आहेत डीप मध्ये सीमारेषेचं संरक्षण करतात ते ऑन साईडला पाहायला मिळत आहेत. बॅटल चांगलं रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. 2 तुल्यबल संघ आहेत. एका बाजूला विचार केला तर रायगडातील नामांकित संघ म्हणून गेली कित्येक वर्ष ACC रोहिंजनला आपण पाहिलं तर एका बाजूला दादागिरी कल्याण डोंबिवलीमध्ये गावदेवी दहिसरची देखील आपण पाहिली आहे. जबरदस्त फटका, कॉपी बुक स्टाईल न बॅकफुट पंच, अप्रतिम. स्क्वेअर कटचा नजराणा, बॉल सीमारेषा पार.
चौकार. हा लाजवाब चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर ह्या 4 दुहेरी अंकात धावसंख्या पाहायला मिळेल 12 वरती. शेवटचा चेंडू 1 टू गो. पहिल्या पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त फटके आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं जी गॅप होती ती गॅप शोधण्याचं काम केलं आणि ती गॅप भेदली देखील आकाशनं. बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर बॅलेन्सिंग स्ट्रोक आपण पाहिला. इथे देखील जबरदस्त फटका अलॉंग दी कार्पेट मिस बिल्डिंग आणि बॉल निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. सलगचा दुसरा वार आकाश पाटीलचा. आलाय चौकार आणि या 4 धाव फलक 16 ऑन अ बोर्ड. बॅटिंग मध्ये डेप्थ आहे कारण की दहिसर संघ म्हटला तर या संघात बॅटिंग लाईनअप अगदी खोलात आपल्याला पाहायला मिळते. सध्या ही जी जोडी आपण पाहतो आदित्य आणि सातीन आकाश. त्यानंतर आपण जयेशला देखील पाहू शकाल. सोबत 6 सिटिंग मशीन म्हणून ज्याची ख्याती राहिली राहुलला पाहू शकाल. मिलिंद बाद झालाय परंतु आता अशा अपेक्षा या सर्वांकडनं असतील. अजयला देखील आपण पाहतोय. आज क्रमवारीमध्ये कदाचित थोडासा परिवर्तन असेल अन्यथा आपण अजयला सलामीसाठी बहुधा पाहिलं देखील होतं परंतु सध्या परिवर्तन. सेकंड ओव्हर ओम पाटील सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. नुकत्याच जी लिलाव प्रक्रिया ऑक्शन प्रक्रिया आपण पार केली अर्थात सोलागाव प्रीमियर लीग 23 तारखेला तो रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. तिथे या खेळाडूची देखील नियुक्ती आपल्याला पाहायला मिळेल. तोच ओम. फुल्लेंचा चेंडू खराब होता त्यावरती प्रहार केलाय. बॉल आउट ऑफ दी पार. आला दमदार हिट. षटकार. हा चेंडू जास्त उंच आहे की खाली आता ते तिसरे पंच पाहतील. तर विनंती असेल आयोजन करता असतील तर त्यांना विनंती आहे की या आपण शैलेश म्हात्रे. खरं तर शैलेश म्हात्रे यांच्या खांद्यावरती भरपूर जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा गोष्टी त्यांना देखील मॅनेज कराव्या लागतात. एक दमदार क्रिकेटर आहेत गावदेव पिसारवेचे. अष्टपैलू क्रिकेटर परंतु आता महत्वाची भूमिका सध्या तरी तिसऱ्या अंपायरची पार करावी लागेल कारण की हा चेंडू फुलटॉस तर होता परंतु या बॉलवरती किती उंची आहे ते पाहावं लागेल. षटकार तर ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन्ही फलंदाज आता आक्रमक झालेत. आदित्य पाटीलच्या बॅटमधनं हा धमाका आपण पाहिलाय. या अगोदर सुरुवात आकाशनं केली होती. त्यानं देखील 2 चौकार 1 षटकार. वैयक्तिक जर त्याचा विचार केला तर तो खेळतोय 15 या अंकावरती आणि त्याला साथ देत असताना सध्या अँकरिंग भूमिका आदित्य पाटीलची आपण पाहतो 7 या अंकावरती परंतु डिसिजन पेंडिंग आहे. कंट्रोल रूम मध्ये सध्या पाहिलं जातंय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत सध्या आयोजन करताच आहेत कारण की तिसरे पंच आता ग्राउंडवरती खेळतायत 3 ऍक्शन मध्ये सचिन कडू. या साइड अँगलला सध्या तरी पाहिलं जाईल कारण की 4 कॅमेरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 4 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा पूर्ण लाईव्ह कव्हर केली जाते. समोर एक LED स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली कशा पद्धतीनं ऍक्शन रिप्ले ह्या साऱ्या काही गोष्टी आपल्याला समोर देखील पाहायला मिळतात. 2 स्टँड ज्या स्टँडवर बसून आपण मैदानात चाललेले ऍक्शन देखील पाहतो आणि सोबत ऍक्शन रिप्ले जेव्हा पाहण्याची वेळ येते तेव्हा स्क्रीन समोर देखील आपण पाहू शकता. या स्पेश राईट पेक्षा हा चेंडू उंच आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+6 अशा 7 धावा मिळतील आणि बॉल असेल आता फ्री हिट आणि ती संधी आहे आदित्य पाटीलला. 16 सुरुवात झाली होती त्यानंतर ह्या आणखी 7 जोडल्या जातील अर्थात 23 या अंकावरती धावफलक झेपावत असताना त्या अर्थातच आदिती 11 गावदेवी दहिसरचं. सध्या तरी पिसारवे गाव एंडकडनं ओम सज्ज झालाय. पहिला खरा बॉल फ्री हिट. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिशेला तितकाच लांब. अनदर वन बिग हिट. 1 मोर हिट. षटकार.
त्या पद्धतीने त्याची देहबोली आहे. शरीरयष्टीचा जर आपण विचार केला तर फार मोठी नाही आहे, परंतु त्याच्याकडे असलेलं जे टायमिंग आहे ते अप्रतिम आहे आणि त्या जोरावरती दोन जबरदस्त षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला फुल टॉस टाकला होता, वेस्ट हाईटपेक्षा उंच देखील होता, तरी देखील त्यानं मिडविकेटला क्लिअर केलं आणि त्यानंतर फ्री टोक असा सोडेल आणि त्यानं पुन्हा ठोकलाय दुसरा षटकार आणि धावफलक पोहोचलाय तो 29 या अंकावरती. कालच्या दिवसाचा विचार केला तर काल उच्चांक आपण पाहिला जय गणेश्वर धानसरचा, त्यांनी तब्बल 83 धावा कुठून काढल्या होत्या 5 षटकामध्ये. आज कदाचित तो विक्रम तुटेल की काय, कारण की आज नामांकित 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू ओमकडनं कमबॅक करावा लागेल, गरज देखील आहे. ओमकडे क्षमता आहे, शैलीदार गोलंदाज आहे. विथ द अँगल चेंडू सध्या तरी कट करण्याचा त्यानं प्रयत्न केलाय. डाव्या हाताचे गोलंदाज नेहमीच आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, परंतु सुरुवात थोडीशी खराब झाली. थोडंसं दडपण ओमवरती होतं, कारण की फार मोठी ओमची कारकीर्द नाही आहे. सुरुवात त्यानं मागील वर्षामध्ये केली आहे. भरपूर काही गोष्टी अजून देखील त्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शिकायच्या आहेत आणि जरूर अनुभव जसा जसा येईल त्याच्यामध्ये परिवर्तन पाहायला मिळेलच. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू आपण पाहू शकाल. सेकंड डॉट, 2 षटकार आणि त्यानंतर 2 डॉट देखील पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर चेंडू लीगल 3च समाप्त झालेत, कारण की पहिला चेंडू खराब होता, नो बॉल होता. त्या कारणास्तव 2 डॉट आणि 2 षटकार आपण म्हणू शकतो. धावफलकाचा विचार केला तर 29ला 1 बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये आदित्य 11 गावदेवी दहिसरला आपण पाहतोय. पुढील चेंडू वन्स अगेन त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता आणि खरं तर आदित्य पाटीलकडनं ह्या गोष्टीची अपेक्षा नाही आहे. नेहमीच फुटवर्कचा वापर त्याच्याकडनं पाहायला मिळतो, परंतु जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न तिसऱ्यांदा असफल झालाय. 3 डॉट, जबरदस्त कमबॅक. क्रिकेटमध्ये कमबॅक महत्वाचा आहे, कारण की कधी कधी आपल्या विरोधात मोठे फटके हे येतातच, ह्यात शंकाच नाही आहे, परंतु त्यानंतर वापसी आपण कसे करता ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. चांगला चेंडू खोलात टाकलाय, बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. तर मकुंजी म्हात्रे आणि मोहनशेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत असताना विनंती आहे मान्यवरांना की या आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान सोपानजी दवणे साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालंय. विनंती करतो आपण देखील या, आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. द्विधा मनस्थिती आपण पाहू शकाल. चेंडू बॅटचा संपर्क झाला, परंतु व्यवस्थित संपर्क नव्हता आणि ज्या पद्धतीने गोलंदाज बॉलवरती धावून आला होता, रन विकेट रन आउटची चान्स होती, परंतु कोणत्या दिशेला मारायचं तो जोपर्यंत निर्णय होईल तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. धाव मिळेल सिंगल. शेवटच्या बॉलवरती एक चिकीत सिंगल पूर्ण झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 34-1. 30 वरती पहिला धक्का लागलाय, अर्थात पहिल्याच बॉलवरती तो धक्का आला होता आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं वहाड संघ खेळलेला आणि त्यांच्या अगेन्स्ट देवत, असे 2 नामांकित संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तुमच्यासाठी हा पहिला पुकारा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो, जर दोन्ही संघ उपस्थित नसतील तर षटक कमी होतील आणि एकच संघ उपस्थित असेल तर उपस्थित कॅप्टनला आपण टॉस विन देतो, याची देखील दक्षता आपण तर याच दरम्यान मनोहरजी म्हात्रे आणि त्यांच्या समेत मोहनजी पावशे साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालं. त्यांचं देखील गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पिसारव्याची स्पर्धा म्हटली तर मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि खास करून गावदेवी चषक आपण पाहतोय. ह्या हंगामात ह्या चषकाची चर्चा चालू होती. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती एकनाथ शेठ म्हात्रे, नवनाथ शेठ म्हात्रे, दर्शन शेठ म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. सन्माननीय माजी सरपंच पिसारवे गावचे सरपंच शेठ म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय, ज्यांची अथक मेहनत ही स्पर्धा सफल करण्यासाठी आणि त्या मेहनतीची फलश्रुती आपण पाहू शकाल. क्रीडांगणावरती चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवता. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती इनएक्सपिरियन्स रुपेश पाटीलला आपण पाहतोय. 5 षटक आणि 5 गोलंदाज या स्पर्धेचा नियम आहे. फुल्लेंचा पहिला चेंडू समोर हॅमट करण्याचा प्रयत्न, फटका लाजवाब, टायमिंग साधलंय, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्यावरती आक्रमण, बॉल सीमा पार आलाय, षटकार. आता गोलंदाजी टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय.
कारण की जिथनं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये टेक्नॉलॉजी वापरण्यात येत आहे, लाईव्हच्या बऱ्याचशा वाहिन्या कार्यरत आहेत आणि खास करून जेव्हा फॉर्च्यून इव्हेंट आपण पाहतोय त्यांची क्लॅरिटी क्वालिटी आपण सातत्यानं पाहत आलोय आजवरती आणि त्यांच्याकडे पुन्हा एकदा रुख केला जाईल. कंट्रोल रूममध्ये आमचे आयोजन करता तिसरे पंच पुन्हा जोडले जातील. वेस्ट साईडपेक्षा हा चेंडू किती उंच आहे ते पुन्हा पाहिलं जाईल. बॉलला तर पाठवले सीमारेषेच्या पार. आदित्यचा वार आपण पाहिलाय. मागच्या षटकात सुरुवात दमदार केली, त्यानंतर संघर्ष देखील आदित्यचा पाहिला, परंतु संघर्षातनं नेहमीच रस्ता काढणारा हा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल आणि त्यावरती येतोय षटकार. उंच होता अगदी कमरेपासून आणि तेच पंचांनी दर्शवलं आणि फ्री हिट पाहायला मिळेल. मागच्या षटकाची जशी सुरुवात ओम न केली तशी सुरुवात रुपेश करतोय. खराब सुरुवात मी तरी म्हणेन आणि धावफलकाचा विचार केला तर 7 पुन्हा धावसंख्या पुढे सरकत असताना 37-34 या अंकावरती पार्टनरशिप बिल्ड झाली. पहिला विकेट लवकर गेला, परंतु दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत 37-34 धावसंख्येची भागीदारी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बराचसा वेळ सध्या खर्च होत आहे, तर चला विनंती स्पीडअप करायचा आहे. हा पहिलाच सामना आहे, आज लवकर सुरुवात करायची होती, परंतु काही तांत्रिक बिघाडीमुळे थोडासा वेळ झालाय. आता वेग आपल्याला धारण करायचा आहे. नेक्स्ट बॉल, फ्री हिट बॉल, समोर आदित्य पाटील. फुल टॉस पुन्हा टर्न केला ऑन साइडला, फायदा उचलला एका टप्प्यावरती, बाउंड्री लाईन पार. आला आणखीन एक देखणा रुबाबदार चौकार. धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात. गतवर्षी देखील हेच चित्र आपण पाहिलं होतं, परंतु ह्या वर्षामध्ये सध्या जर आपण विचार केला तर गावदेवी चषकामध्ये आता धावसंख्येचा पाऊस होताना पाहायला मिळतोय. काल देखील 2 मोठ्या खेळ्या आपण पाहिल्या, ज्यामध्ये एक मोहन भोईर आणि एक खेळी आपण पाहिली होती किशोर पोरजी यांची देखील. फुल टॉस पुन्हा प्रहार केलाय, ओव्हर्स दी कव्हर रेट खेळतायत आणि बॉल सीमारेषा पार, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. तर याच दरम्यान आमचे व्हिडिओग्राफर कस्तुबजी भोईर आणि त्यांच्या सौम्य तुम्ही पाहताय बच्चा भोईर आणि शुभागमन रेखांत तुर्भेगावचे आमचे मान्यवर आहेत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. हर्षद भोईर यांना आपण पाहू शकाल मंचावरती. काल तुर्भे संघ खूप चांगला खेळला आणि क्वालिफाय देखील झालाय. स्वागत झालंय. 47 धावा धावफलकावरती, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि अगदी 50च्या समीप आपण पाहू शकाल. वैयक्तिक 11 बॉल 30 वरती खेळत असताना आदित्य पाटीलला आपण पाहतोय आणि त्याला तितकी सुरेख साथ आकाश पाटील. 4 चेंडू 15 वरती तो खेळतोय. स्ट्राईक रेटच्या तुलनेत तो देखील कुठेही कमी नाही आहे हे त्याने दाखवलंय. मैदानाच्या आतमध्ये आज त्याला प्रमोट केलं आणि स्वतःला तो सिद्ध करताना आपण पाहू शकाल. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप मिळेल आणि एकदा काय प्रसिद्धी मिळाली की बाकीच्या गोष्टी आपोआप घडतात. ऑनसेटला टर्न करण्याचा प्रयत्न, सिंगल पूर्ण केलाय, सेकंडला चान्स परंतु नाही आहे. एकच जावेवरती समाधान मानावे लागेल. रुपेशकडनं आज चुक्या होत आहेत. आज खरं तर तो बॉल खाली पिच करू शकला नाही आणि त्याचंच कारण की त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं अशा अपेक्षा जरूर आहे या फलंदाजाकडनं, त्याच पद्धतीचा खेळ सध्या तो करत असताना, परंतु एका बाजूला रुपेश पाटीलचा विचार केला तर जेव्हा त्यानं कारकिर्दीला सुरुवात केली तर 6 चेंडू यॉर्कर टाकण्याची क्षमता या खेळाडूंना अनेकदा दाखवली आहे, परंतु सध्या कदाचित सरावाचा थोडासा अभाव आपण पाहतोय. त्याच्या अगेन्स्ट सध्या तरी मोठे फटके. लाईट कमी झालेत का? येस, बघा थोडेसे फोकस बंद झालेत. टेक्निशियन टीम मेंबर्स लाईटचे कोणी असतील तर जरा बघा. समोर खेळाडू कक्षाच्या बाजूला जो टॉवर आहे त्याचे मला तरी वाटतं फोकस थोडेसे कमी आहेत. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. या पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर 59-6 आणि 59-4 अर्थात आता समान झालंय. कालपर्यंत जर लेखाजोखा पाहिला तर कालपर्यंत षटकार जास्त होते मला तरी वाटतं, परंतु आज चौकार देखील पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण देवद आणि त्याच्या विरोधात वहाल संघ पाहणार आहोत. 2 दमदार संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर दूरवरून येणारे संघ आपल्याला पाहायला मिळतील. उल्वे नोडमध्ये नेहमीच चर्चा राहिली आहे ती वहाल टीमची, तर एका बाजूला पनवेल परिसरातील एक दादा संघ
अर्थात मयूर वाघमारे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तो देवत संघ. आतापर्यंत या षटकातील 2च चेंडू समाप्त झालेत, 3 चेंडू माफ करा. आणि धावसंख्येचा विचार केला तर 48 धावा. चला मॅच चालू करायची आपण. जास्तच कमी आहे का? च्या वतीनं सूचना आली की मॅच आपण सध्या तरी चालू ठेवायच्या आहे. ज्या काही टेक्निशियन टीम मेंबर्सकडनं थोड्याशा त्रुटी आहेत त्या थोडक्यात भरून काढल्या जातील. परंतु आता बराचसा वेळ झालाय. सध्या तरी ऑनफिल्ड जर आपण विचार केला तर बराचसा प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. या बॉलवरती सिंगल आली आहे आणि ऑन स्ट्राईक आता बऱ्याच उशिरानंतर आकाश पाटील आपण पाहतोय. समोर रुपेश पाटील. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेलची शक्यता. राज झेल खाली टिपलाय झेल आणि संपलाय केला आकाश पाटीलचा धक्का दुसरा. टीम दैसरला. आपण पाहू शकाल या संघातील सर्वाधिक घातक विस्फोटक शैलीचा फलंदाज आपण पाहू शकाल राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना या हंगामात जवळजवळ 2 बाईक मिळवण्याचा मान त्यानं पटकावलाय आणि उंबरड्याचं मैदान खास करून त्याच्यासाठी लक्की आहे. तिथे जेव्हा जेव्हा हा संघ खेळतो तेव्हा तेव्हा संघ पारितोषिक तर मिळवतोच आणि इंडिव्हिज्युअल बाईक कमावण्याचा मान जवळजवळ 2दा त्या मैदानावरती केला राहुल पाटील. जबरदस्त खेळ सातत्यानं त्याचा पाहायला मिळतोय. आजपर्यंत 5 बाईकचा मान त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळतोय आणि खास करून अगदी लांब पल्ल्याचे षटकार हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बाहुबली सारखी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक वेगळा तांस आहे त्याचा खेळण्याचा, परंतु फटके अगदी विलोभनीय आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील, 2 एक्सपिरियन्स खेळाडू, बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 विकेट नंतर 4थ्या क्रमांकावरती राहुल आलाय. आल्या आल्या मात्र विस्फोट. आपली जी ओळख आहे ती पुन्हा प्रेक्षकांना पटवून देत असताना फुलटॉस बॉल सहज लिलेया मैदानाच्या पार फेकून देत असताना राहुल पाटीलचा ब्रँड आला षटकार. ज्या दिशेला राहुलचा षटकार आलाय त्या दिशेलाच आमचे साथी समालोचक मित्र ओमकार यांचं देखील आगमन झालंय. खरं तर ज्या ज्या स्पर्धेमध्ये ओमकार शेट्टे यांचा आवाज तुम्ही ऐकत असता प्रेक्षकांची एक वेगळी चर्चा असते की हा आवाज आम्हाला ऐकायला मिळायलाच हवा. जरूर इतकं प्रेम ओमकार शेट्टे यांच्यावरती सातत्यानं राहिलंय आणि वेल्वेट व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली आणि सोबत केवळ कल्याण डोंबिवलीचाच नाही तर अनेक स्पर्धेमध्ये हा आवाज आपण सातत्यानं ऐकत असतो. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं. भरपूर जबाबदारी या स्पर्धेची त्यांच्यावरती देखील असतील. आवाज सातत्याने ह्या स्पर्धेत आपल्याला ऐकायला मिळेल. षटकाची झाले सांगतात 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या तब्बल
54 54 आणि 54ला 2 पहिला डाव चालू आहे सध्या तरी. तर विक्रम मोडण्यात येईल की काय, ज्या पद्धतीची बॅटिंग सध्या तरी चालू आहे. प्रोजेक्टेड स्कोअरचा विचार केला तर जवळजवळ आपल्याला 90 धावा स्कोर कार्डवरती दाखवले जातात. आणि खरं तर प्रोजेक्टेड स्कोअरचा विचार केला ना तर जेव्हा अंडर 19ची मॅच चालू होती, वैभव सूर्यवंशी खेळत होता, प्रोजेक्टेड स्कोअर 600 हा दाखवत होता. म्हणजे क्रिकेट खेळामध्ये काय होईल. काल देखील समालोचकांनी वक्तव्य केलं की T20मध्ये एका सामन्यात 500 धावा झाल्या. इंग्लंड विरुद्धचा सामना जो भारतानं जिंकला, खरं तर चित्तथरारक मॅच तिथे रंगली, परंतु एका मॅचमध्ये T20 मॅचमध्ये 500 धावा बनणं म्हणजे क्रिकेट आता सध्या तरी फलंदाजांचा खेळ आहे असं आपण म्हणतो. आणि नेहमीच गोलंदाजी करणं सध्या तरी लिमिटेड ओव्हर्समध्ये गोलंदाजांसाठी कठीण कार्य राहिलं आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंत 3 षटकात 54 धावा. टॉस जिंकला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा जो काही डिसिजन स्वीकारला होता, आतापर्यंत तो डिसिजन खरं तर थोडासा महाग पडलाय तो ACC रोहिंग्यांसाठी. विचार केला तर अमायरा 11 ACC रोहिंग्यन आणि विरोधात आदिती 11 गावदेवी दहिसरला आपण पाहतोय. 2 विकेट, ज्यामध्ये पहिली विकेट शून्यावरती आली होती, परंतु त्यानंतर आकाश पाटीलला चांगला खेळ केला आणि आता एका बाजूला आदित्य 31 वरती खेळतोय आणि आल्या आल्या आगाज दमदार केला राहुल पाटीलनं, ज्यानं ठोकलाय षटकार. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सौरभ पाटीलला आपण पाहू शकाल. 5 षटका आणि 5 फ्रेश गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला वापरावे लागतात. हा नियम या स्पर्धेचा खरं तर ह्या बऱ्याच परिसरामध्ये आपण पाहतोय. तसेच आमचे नाता शेठ म्हात्रे आणि सुरेश शेठ म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पहिला चेंडू सौरभचा भरपूर उंच, क्षेत्ररक्षक आहे पाहतोय, बनेल दर्शक त्याच्या डोक्यावर, चेंडू फ्लाय सीमारेषा पार, आणखीन एक उत्तुंग षटकार. बॅटिंग फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील आणि आता साथीनं राहुलला देखील आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती स्वागत झालंय. फुल टॉस होता समोर, परंतु ऑन साईडला कदाचित फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटचा संपर्क त्या ठिकाणी नाहीये, कारण की लाईन मिस जर आपण विचार केला तर गोलंदाजानं केली आहे, कारण की लेग स्टिक कडे टाकलेला हा चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप. 1+1 अशा धावा 2 मिळतील. या 2 धावफलकाचा 62 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल आता समोर आपण राहुल पाटीलला पाहतोय. फुल टॉस पुन्हा उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेलची शक्यता, परंतु पंचांचा इशारा, नो बॉल. स्क्वेअर लेग पंचांनी दर्शवलंय की वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू उंच होता आणि फलंदाज बाल बाल बचावलाय. नसीब भी बहादुरों का साथ देता आहे. रिव्ह्यू संपलाय बघा. दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू होता आणि तो रिव्ह्यू खरं तर एका टीमचा सक्सेसफुल झाला होता दहिसरचा, परंतु रोहिंग्यनचा अनसक्सेसफुल झाला. त्या कारणास्तव त्यांचा रिव्ह्यू समाप्त झालाय. पंच दर्शवत आहेत की कमरेपासून हा चेंडू उंच होता आणि फलंदाज राहुल बचावलाय. पुन्हा एकदा 1+1 आणि आता फ्री हिट बॉल असेल. आतापर्यंत ह्या जर पूर्वार्धाचा विचार केला तर तिसरा नो चेंडू आणि त्याचाच परिणाम आपण स्कोर कार्ड वरती देखील पाहतोय. आणि जेव्हा जेव्हा मला तरी वाटतं मागचे 2 नो बॉल त्यावरती षटकार देखील आले होते आणि फ्री हिटला देखील मोठे फटके आले होते. इथे देखील लांबी संधी आणि समोर फलंदाज जो सेट झालाय, ज्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय,
तो आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस ऑन सेटला टर्न करण्याचा प्रयत्न, एज घेऊन बॉल मागे, फाईन लेगला सीमारेषा पार दणदण करत आला आणखी एक चौकार. दरम्यान अरुणजी म्हात्रे आणि त्यांचे समेत उर्दा म्हात्रे यांचे शुभागमन या ठिकाणी होत असताना दोन्ही मान्यवरांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. खर तर ह्या क्रीडांगणाचे आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि तेच आपण पाहिलं. मागच्या बॉलवरती एज घेऊन इतक्या वेगानं चेंडू सीमारेषा पार गेलाय. 4 धावा मिळत आहेत. धावफलक 68 68 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आता प्रोजेक्टेड स्कोर 100हून अधिक दाखवतोय. जे किती धावा बनतील. 2च चेंडू समाप्त झालेत आणि धावा 14 खर्च केल्यात त्या सौरभ पाटीलनं. महागडी गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज त्यांना टार्गेट केलंय. इथे देखील स्क्वेअर कट. बॉल पुन्हा थर्डमॅनला. आता ऋतिकला बीट केलाय. बॉल लाईन सीमारेषा पार. आणखीन एक दुसरा चौकार. खेळ्या आपण पाहिल्या परंतु अर्धशतक झाली नाहीत. 48 धावा मोहन भोईर तुर्ब्याच्या बनवल्या होत्या. त्यानंतर किशोर पोरजी यांनी देखील 46 बनवल्या होत्या परंतु अर्धशतकाला जरूर ते गवसनी घालू शकले नाहीत. इथे संधी आहे कारण की इथनं चेंडू देखील शेष आहेत. आतापर्यंतचा विचार केला तर 3च चेंडू समाप्त झालेत आणि अजून या पूर्वार्धामध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत. 72 72 धावा धावफलकावरती. षटकातील पुढील बॉल समोर आदित्य पाटील. अगदी हा बॅकलिपनं फटका सजवायचा होता परंतु गती कमी केली. पेस ऑफ करत असताना सौरभला आपण पाहतोय. चेंज ऑफ द पेस. रिव्ह्यू व्हाईट साठी आता बॅटिंग टीम कडनं रिव्ह्यू आपण पाहतोय. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला तर मात्र दुसरा मिळतोय अन्यथा आपला रिव्ह्यू समाप्त होतोय. व्हाईट साठी रिव्ह्यू आपण पाहू शकाल. सध्या तरी डिसिजन पेंडिंग आहे. कंट्रोल रूम मध्ये आता चेक करण्यात येत आहे. टेक्निशियन टीम मेंबर्स आमचे अंकित पाटील फॉर्च्यून इव्हेंटचे सध्या दर्शवत आहेत की कशा पद्धतीनं ॲक्शन रिप्ले दाखवला जातोय परंतु तो केवळ तिसऱ्या पंचांना. डिसिजन आल्यानंतर कदाचित तुमच्यापर्यंत तो ॲक्शन रिप्ले येऊ शकतो. चेक तर दरम्यान आमचे अरविंदजी पाटील त्यांच्या समेत अजयजी पाटील आहेत आणि अक्षयजी पाटील आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण ह्या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. सर्व मान्यवरांना आणि पिसावरे गावातील सर्व ग्रामस्थ किंवा वरिष्ठ मंडळी या ठिकाणी आले असतील सर्वांना विनंती आहे आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. भरपूर मेहनत खरं तर ही स्पर्धा साकारण्यासाठी ह्या स्पर्धेचे प्रमुख जनक आपण पाहू शकाल. अगदी मंचावरती जो कटआउट आपण पाहतोय सर्वाधिक मोठा ज्यामध्ये नवनाथ शेठ म्हात्रे असतील आणि सोबतीनं त्यांच्या दर्शन शेठ म्हात्रे यांना आपण पाहतो ज्यांची अथक मेहनत ह्या A1 जोडीकडनं साकारलेले हे आयोजन आपण पाहू शकाल. ज्यांच्या पाठीशी संजय दादा पाटील असतील. फेअर डिलिव्हरी. बॉल आहे लीगल बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. धावफलकाचा विचार केला तर 72 धावा धावफलकावरती आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. वैयक्तिक 16 बॉल 45 वरती आदित्य पाटील आणि 7 वरती राहुल पाटीलला आपण पाहतोय. ओव्हर द विकेटनं सौरभचा पुढील बॉल. प्रहार करायचा होता व्यवस्थित. चेंडू बॅटचं कनेक्शन नाही. या मिड विकेटच्या क्षेत्रात बॉल चाललाय. सिंगल पूर्ण झाली आहे. एकच धाव. 1 टू गो. शेवटचा चेंडू. जबरदस्त बॅटिंग. खरं तर ह्याच माइंडसेटनं आज खेळायचं आहे दाखवलं गावदेवी दहिसरनं. बॅटिंग खोलात आहे आणि त्याचा पूर्णतः फायदा देखील उचलला. सुरुवातीला स्टार्ट मिलाला देखील होता. पहिल्या बॉलवरती मिलिंद बाद झाल्यानंतर आकाश आणि आदित्यनं बनवलेली भागीदारी आणि त्यानंतर जणू काही त्या पायावरती कलस चढवण्याचं काम सध्या तरी ही जोडी करते. गोलंदाज सौरभ. अंतिम बॉल स्लोवर होता. पिक केलाय आणि पाठवला आपल्या स्टाईलनं. टिपिकल राहुल पाटील आणि इथे बॉल सीमारेषा पार. आणखीन एक दमदार हिट. षटकार. आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान रोंजनचे आमचे मनोहरजी पाटील, अजिंक्यजी उलवेकर आणि लक्ष्मणजी उलवेकर या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण देखील आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. गावदेवी चषक
2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मागील 2 षटकांचा विचार केला तर 49 धावा 2 षटकामध्ये आल्यात. तर याच दरम्यान दैसरचे संतोषजी पाटील आणि बिंदाजी भोईर साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण देखील मुख्य का तिथे कक्षेमधून विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत. त्यानंतर आमच्या सिद्धीकरोल गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व संतोषजी मडवी साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालंय. सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्व मान्यवरांना आपण येऊन मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच करूया सर्वांचं सहर्ष स्वागत आणि जाऊया खेळपट्टीच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकानंतर 79 धावा आणि शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सचिन कडू यांच्या खांद्यावरती. आतापर्यंत वेगवान मारा तो सपशेल अपयशी ठरलाय. त्यानंतर फिरकीच्या बाजूनं जाण्याचा प्रयत्न एसएससी रोहिंजनचा, परंतु फिरकीची जादू कितपत चालेल ते देखील पाहावं लागेल. साऱ्या क्रीडा रसिकांचं लक्ष वेधलंय मैदानाच्या दिशेनं. ऑन स्ट्राईक आदित्य जो 46 वरती खेळतोय 17 चेंडूमध्ये, तर साथीनं राहुल 13 वरती. पहिला चेंडू इथे देखील गॅप मध्ये चालला, बॉल सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आदित्य पाटील मॅन फ्रॉम दैसरच्या नावावरती. धन्यवाद. त्याच दरम्यान आमच्या पिसार गावातील यशवंतजी म्हात्रे आणि रोंजण गावातील कृष्णाजी पाटील आणि त्यांच्या समेत धरणा गावातील संध्यादा पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल गावदेवी चषक 2026 मध्ये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये झेल उडाला होता जरूर, परंतु झेल ड्रॉप झाला आणि सोबतीने धावा 3 आलेत. या सीझन मधील दुसरं अर्धशतक आदित्य पाटीलचं आपण पाहतोय आणि जबरदस्त बॅटिंग. 86 या स्पर्धेतील उच्चांक आपण पाहतोय. काल देखील उच्चांक आपण पाहिला होता 83 धानसरचा, परंतु आज पहिल्याच मॅच मध्ये दमखम दाखवलाय तो आदिती 11 गावदेवी दहिसरनं. फुल टॉस लॉप केलाय, बॉल सीमारेषा पार हवाई यात्रेसाठी आणखीन एक दमदार हिट षटकार. तर याच रामनाथजी पाटील साहेबांचे शुभागमन या ठिकाणी झालंय. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. कदाचित आज शेकडा गाठला जाईल की काय. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. धावा धावपलकावरती 92 आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे वाचायचं तर कुठून, दोन्ही बाजूने आक्रमण चालू आहे. आसमान से गिरे और खजूर में अटके तशी काही कामगिरी. एका बाजूने आदित्य मारतोय आणि सोबतीने आता राहुल देखील आलाय. असे चेंडू कसे सोडले जातील हे दाखवतं राहुल. अनदर बिग हिट आणखीन एक आलाय राहुलच्या बॅटमधनं षटकार. लिझा 11 शीतल 11 देवट टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ स्कायरियन वाल. इनिंग समाप्त होण्याच्या आत दोन्ही कॅप्टन टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहणं अनिवार्य असतील. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. लिझा 11 लेट शीतल 11 देवट टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात स्कायरियन व्हाल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल असेल आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. भरपूर उंच आणि तितकाच लांब आणखीन एक आलाय राहुल पाटील कडनं. सलग 4 चेंडू आणि 4 षटकार आणि शेकडा गाठलाय. 104 धावा धाव पुस्तकावरती गावदेवी आदिती 11 दैसर कडनं. जबरदस्त बॅटिंग एकदा जोरदार टाळ्या दैसरच्या ह्या फलंदाजांसाठी. जबरदस्त बॅटिंग का अफलातून बॅटिंग चालू आहे. जणू काही मैदानाच्या आतमध्ये हायलाइट पाहतो असे बॅटिंग सध्या आपण पाहू शकाल. 7 चेंडू 31 राहुल आणि 19 बॉल 53 वरती आदित्य. डांगसिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, परंतु धाव मिळेल. सेकंडला चान्स नाही आहे. इथे खऱ्या अर्थानं तशा पद्धतीनं स्ट्राईक रुटेट आहे की नाही याची चर्चा देखील करावी लागेल. कारण की कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अशी स्ट्राईक रुटेट होते, कारण की तिथे विकेटला जास्त महत्व आहे. विकेट टाकत नाही सहसा त्या कारणास्तव, परंतु इथे तसं नाही आहे. पंचांनी देखील तेच दर्शवलं. एंड ऑफ दी बॅट कट होता. येस, पंच तेच दर्शवत असताना की एज घेऊन बॉल मागे गेला होता. धाव सिंगल मिळेल. पहिला डाव संपला. 105 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. 5 षटकानंतर 2 गडी बाद ही कामगिरी
आदित्य 11 गावदेवी दैसरनं बजावली आहे. तर विजयासाठी तब्बल 106 बनवायच्या आहेत. मोठा पल्ला अर्थात विजयासाठी हे डोंगर सर करावं लागेल. परंतु ते कशा पद्धतीने केलं जाईल, कारण की क्रिकेट असा खेळ आहे जिथे किती मोठी धावसंख्या बनली तरी देखील विजयाची हमी देता येत नाही. कारण की नुकतीच मॅच आपण पाहिली होती, 250 पार केल्यानंतर सहजतेनं भविष्यवाणी केली जात होती की आता इंडिया सहज जिंकेल, परंतु संपूर्ण वानखेडे स्तब्ध होता. अशा पद्धतीने लढाई जेकब बेथलने केली होती. काही हरकत नाही, जाऊया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्सच्या दिशेनं जिथे आता अतुल म्हात्रे उपस्थित आहेत. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, एका बाजूने देवद आणि विरोधात वाहाल संघ. थँक्यू. तर टॉस करण्याआधी आपण काही सत्कार या ठिकाणी पूर्ण करतोय. आमच्या पिसारे गावातील आदर्श व्यक्तिमत्व समाजसेवक मोहनजी पाटील साहेबांचा शिवार सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. ते विनंती करते मान्यवरांना आपण या आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. आणि मी विनंती करतोय सन्मान करण्यासाठी आमच्या अरुणजी म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मोहनजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. गावदेवी चषक 2026 परत तुम्ही पाहताय आणि येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. तर याच दरम्यान तुम्ही पाहता सन्मान या ठिकाणी होत असताना मोहनदादा पाटील अगदी एक समाजसेवक पिसारे गावातील चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना अरुणजी म्हात्रे याच्या शुभास्त्या सन्मान तुम्ही पाहताय. त्यानंतर मी विनंती करतोय मुकुंदजी म्हात्रे यांना की आपण देखील आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेचे मुख्य घटक आदरणीय नवनाथ शेठ म्हात्रे यांना की आपल्या शुभास्ते आपण मुकुंदजी म्हात्रेंचा सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. चला टॉससाठी देखील विनंती करतोय. आता टीम देवट टीमचे कॅप्टन आदर तुम्ही पाहताय पुरस्कृत केलेला संघ शैलेश शेठ माली आणि नानाशेठ प्रधान यांना पुरस्कृत केलेला संघ देवत संघ तुम्ही पाहताय. लिझा 11 लेट शीतल 11 देवत संघ त्यांच्या विरोधात स्कायरा 11 वाल मयूर वाघमारे आमच्या समोर जुळत आहेत. तर स्कायरा वालची टीमचे कॅप्टन आपण देखील लगेचच या जो स्पर्धेचा नियम आहे, जर एखाद्या संघाने उपस्थित नसेल विरोधी संघाचा संघाने उपस्थित असेल तर संघाला टॉस विन डायरेक्टली दिला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगानं मी विनंती करतोय स्कायरेन वाल संघाला की आपण लगेचच नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचा आहे. आणि आदरणीय मुकुंदजी म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य देखील देण्यात आलं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. चला कार्यालय वाल संघ जर संघाने उपस्थित नसेल जो स्पर्धेचा नियम आहे तर विरोधी संघाला आम्ही टॉस विन या ठिकाणी देऊ. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो येस अतुल काही सन्मान असतील तर आपण घ्या प्लीज. पहा जो नियम आहे काल देखील आम्ही तुर्बे संघाला 2 वेळा दंडित केलं होतं. तो संघ वेळेवरती उपस्थित राहिला नव्हता आणि स्पर्धेचे नियमावली भरपूर कठीण आहे. त्यामुळे आम्ही दैवत संघाला डायरेक्टली टॉस विन देतोय कारण की कार्यालय वाल संघ या ठिकाणी वेळेवरती उपस्थित राहिला नाही. त्यामुळे आम्ही दैवत संघाला डायरेक्टली टॉस विन या ठिकाणी देतोय. क्या बात आहे. धन्यवाद साई पाटील सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलाच. त्यानंतर पूर्ण या स्पर्धेची जबाबदारी निवेदक आज आमचे अतुलजी म्हात्रे आज आमच्या समवेत. आज त्यांनी देखील संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावरती. संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज आमचे बंधुतुल्य मित्र ओमी शेटे यांचा आवाज या स्पर्धेमध्ये घुमताना दिसेल. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला घेऊन चलतो क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. त्या उतरले क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. काय खेळ झाला जबरदस्त. दैसर संघाच्या माध्यमातून तब्बल 105 धावांचा उच्चांक आणि 106 धावांचं आव्हान. गोलंदाज तयार समोर फलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. ओहो यावेळी जबरदस्त प्रहार चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला समोर स्क्रीनच्या दिशेने जातो चेंडू. खणखणी दणदणी सनसनी 4 रन
गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित गावदेवी चषक 2026 हा जबरदस्त पर्व तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी व्यक्त करूया. गोलंदाज तयार, फुलर लाईनचा चेंडू होता, बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये तो येऊ शकला नाही कारण रफ्तार चांगली होती, वेगवान तेज थरार होता. सुमित भोईरची ही गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. पहिल्या चेंडूवरती सनसनीत आणि खणखणीत दमदार सुरुवात ऋतिकनं या ठिकाणी केली. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी साकारत असतं कारण उच्चांक सामने घना अंधेरा आहे, पहाड चिडकर रास्ता बनाना आहे. गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू प्रहार केलाय, बॅटच्या रडार मध्ये तितकीच लांबी आणि तितकाच अंतर, चेंडू सीमारेषा बाहेर, छूम अंतर. मास्टर वैभव जबरदस्त डीजे ऑपरेटिंग सिस्टम त्यांच्या माध्यमातून जबरदस्त संगीत आणि तितकेच चांगल्या पद्धतीने फलंदाजी या ठिकाणी साकारत असताना ऋतिक पाटील मध्ये जी क्षमता, ती ताकद, तो होस, तो जज्बा या ठिकाणी तो दाखवत असताना गोलंदाज या ठिकाणी आपण सुमित भोईरवरती आक्रमण P1 मध्ये पुन्हा एकदा समोरच्या दिशेने असली मिडॉल मध्ये सूर्य क्षेत्ररक्षण महेंद्र होते त्या ठिकाणी सूर्य क्षेत्ररक्षण. मॅचचा आनंद घेत असताना आमचे कृष्णा शेठ पाटील फॉर्च्युनर की सवारी 4656, त्यानंतर आमचे रमाकांत दादा पाटील, त्यानंतर आमचे मिलिंदजी उलवेकर, संपूर्ण टीम या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जबरदस्त लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक असं आयोजन. गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू संघाची धावसंख्या 10 वरती. प्रहार केलाय, बॅटच्या रडार मध्ये चेंडू चाललाय, डिस्कर लेग रिजन मधून चेंडू आउट ऑफ द पार, चेंडू चाललाय खणखणीत. रमाकांत पवार सरांचा इशारा, चरण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. येस, आजचे रंगत संपूर्ण मान्यवरांचे संगत. जबरदस्त आयोजन, येता क्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं इतकं चांगलं आयोजन, भव्य दिव्य. नवनाथ शेठ म्हात्रे, त्यानंतर आमचे दर्शन शेठ म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारलेली आहे क्रिकेटचा हा भव्य दिव्य उत्तुंग असा 16 धावा झाल्यात 5 चेंडूमध्ये, 21.20 सरासरी गाठायची प्रत्येक षटकामध्ये. हो, यावेळी चांगला फटका, चेंडू चाला डीप लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सुरुवात चांगली मी म्हणेन. पहिल्या षटकाचा खेळ इथे जरूर समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एसीसी रोहिंजन संघाची धावसंख्या 17 वरती 0 गडी बाद. तर याच दरम्यान देसर गावतील आमचे स्वप्नीलजी पाटील साहेबांचे शुभागमन या ठिकाणी विनंती करतोय, आपण देखील या, आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. गावदेवी चषक 2026 चला, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती एकूण आखली गेली, कोरली गेली, नोंदली गेली तब्बल धावसंख्या 17 वरती 21.20 ची सरासरी गाठायची. मी म्हणेन सुरुवात दमदार आहे कारण जोपर्यंत ऋतिकची बॅट या मैदानावरती बोलेल तोपर्यंत ही धावसंख्येचा उच्चांक गाठण्याची क्षमता, ती ताकद, ती होस, तो जज्बा या फलंदाजामध्ये आहे. पंचाच्या भूमिकेत एक दमदार प्रत्येक मॅचेस मध्ये आपण मोठ्या स्पर्धेमध्ये आमचे एजे म्हात्रे, अरविंद दादा म्हात्रे यांची एक उल्लेखनीय कामगिरी, त्यानंतर आमचे रमाकांत पवार सर असतील, त्यानंतर आमचे सचिनजी कडू, आमचा पॅनल आपण या ठिकाणी पाहतोय. पंचांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यक्त करतोय. दर्जेदार आयोजन या ठिकाणी आपण पाहतो. आयोजक आमचे संजय असतील, सागर, शैलेश, योगेश, राजेश, अतुल, साईनाथ, रोहित, दिनेश, प्रथमेश, ऋषी, वैभव, तुषार, तुषांत, कुणाल, आर्यन, मानव, वेदांत, प्रेम, अजय, रोशन, सिद्धांत, प्रज्वल यांची पूर्ण सेना या स्पर्धेसाठी जबरदस्त कार्यरत या ठिकाणी असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय आदित्य पाटील. काय खेळ झाला आदित्यचा, जबरदस्त पहिला अर्धशतक या ठिकाणी त्यांनी झलकावला. तोच हा गोलंदाज, परंतु समोर फलंदाज ऋतिक मध्ये क्षमता आहे टार्गेट सेट करण्याची. समोर व्ही शेप मध्ये चेंडू चाललाय
आकाशाला लाइटिंग लावत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खणखणी दणदणी सनसनी 6 रनों के लिए। क्या बात आहे, सुंदर लाजवाब संगीत आपण या ठिकाणी पाहतोय। ज्या ज्या वेळी महिलांवरती अत्याचार झाला त्या त्या वेळीच रामायण आणि महाभारत घडून गेलं, परंतु परस्त्री ही माते समान हे शिकवण आम्हाला माझ्या राजाने दिलं। धन्य ते माऊले आणि धन्य तो माझा शिवबा। जय शिवराय। तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। संघाची धावसंख्या 23 वरती राज पाटील आणि ऋतिक पाटील। सध्या तरी ऋतिकनं संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती मॅचचा आनंद घेत असताना युट्यूबच्या माध्यमातून धीरजजी पाटील प्रमोद पाटील देखील मॅच आनंद घेत असतील, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। ऋतिक मध्ये मी म्हणतो होती क्षमता होती, पहिल्याच चेंडूवरती आदित्यचा वेलकम टू द ग्राउंड या ठिकाणी दाखवला त्यांनी 10 कदम सुरेख फलंदाजी। 23 धावसंख्या धावपुस्तकावरती गोलंदाज तयार। आखो टप्प्याचा चेंडू फसवा चेंडू फेकला, क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेगला, हो टिपला जेल संपलाय। ऋतिकचा तो वादल मैदानामध्ये साकारला होता, तो वादल इथे शांत झाला। देखील 23 होते एक एसीसी रोहिंजन गोलंदाज आदित्य चांगली गोलंदाजी या ठिकाणी साकारत असताना नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेनं मी देखील तेच करणार, काही तर तुपाशी नाही तर उपाशी, परंतु नाही आहे झेल सुटला। कैचेस विन द मैचेस, पकड़ो क्या जीतो मैच, छोड़ोगे क्या तो भाई कैसे जीतोगे आप मैच। झेल सुटला गेला, समोर फलंदाज रोहनचा झेल त्याने सुटला। रोहन मध्ये देखील क्षमता भरपूर मोठी आहे, कारण समोर आपण टार्गेट लक्ष्याकडे आपण वेध घेतला तर 105 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पार करायचं असताना आता मात्र स्ट्राइक एंडवरती राज पाटील अधिराज्य गाजवतील का षटकातील पुढील चेंडू। वाह व्हाट अ शॉट, चाललाय स्वर्गीय वैकुंठ पाटील स्टँडला मानवंदना देत ढगाला आकाशाला लाइटिंग लावत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खणखणी षटकार। रोंजन संघ विजय झाला तर आकाश सालुंके नवीन वसाहत आणि राजेश्री पाटील रोंजन यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज टीम रोंजन संघाला देण्यात येईल। 30 धावा धाव पुस्तकावरती षटक क्रमांक 2 षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। तर मॅच जर जिंकून दिली आदरणीय सन्माननीय आमचे कृष्णाशेठ पाटील फॉर्च्युनर की सवारी 46 पैसे का अर्थात 4,556 रुपये त्यांच्या माध्यमातून देण्यात येतील। क्या बात आहे, जबरदस्त आजची रंगत संपूर्ण मान्यवरांच्या संगत गोलंदाज तयार राज। ओ वेगवान तेज तरार लाजवाब या ठिकाणी गोलंदाज व्हाईट यॉर्करचा इस्तेमाल त्याने केला। डॉट बॉलची सांगता 5 चेंडूचा खेळ समाप्त। संघाची धावसंख्या 30 वरती 1 फलंदाज बाद एसीसी रोहिंजन। रोहन पाटील राज पाटील या ठिकाणी खेळ साकारत असताना करंट रन रेटच्या दिशेने आपण पाहिलं 16.36 दिशेने, परंतु रिक्वायर रेट आपण या ठिकाणी वाढत असताना 24.00चा प्रत्येक चेंडू आता सीमा रेषेच्या बाहेर। हो हो वेगवान तेज तरार व्हाईट यॉर्कर हीच ओळख आहे आदित्य पाटील। षटक क्रमांक 2 ची समाप्ती। संघाची धावसंख्या एसीसी रोहिंजन संघाची धावसंख्या पाहिली 1 गडी बाद 30 वरती। मान्यवरांचा शुभ आगमन या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय एक दमदार व्यक्तिमत्व
आदरणीय रुद्रा डेव्हलपर्सचे प्रोपायटर आदरणीय सुदर्शनजी झा यांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना एक दमदार व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय. यांचं आगमन या ठिकाणी होत असताना रुद्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोपायटर आदरणीय सुदर्शनजी झा साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तुम्ही पाहताय रुद्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोपायटर आदरणीय सुदर्शनजी झा साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना तुम्ही पाहताय गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तुम्ही पाहता रुद्रा डेव्हलपर्सचे प्रोपायटर आदरणीय सुदर्शनजी झा साहेबांचं शुभागमन या ठिकाणी मंचावरती होत असताना तुम्ही पाहताय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पाहताय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून स्क्रीनवर देखील पाहताय एक दमदार व्यक्तिमत्व रुद्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोपायटर आदरणीय सुदर्शनजी झा साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना मोस्ट वेलकम आपलं गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात है, स्वागत है सभी का रुद्रा बिल्डर्स एंड डेवलपर्स के मालक सुदर्शन साहब आपका स्वागत है पिसावरे नगरी में. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचा या ठिकाणी शुभागमन हीच तर खासियत आहे आमच्या नवनाथ शेट म्हात्रेंची, दर्शन शेट म्हात्रेंची. प्रत्येक मान्यवरांचा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सुस्वागतम सुस्वागतम शुभ सुस्वागतम. पडता पाऊल सज्जनांची शोभा वाढवल्या क्रिकेट या सामन्यांची सर्व पाहुणे वर्गांचं मनाच्या आणि हृदयाच्या अंतकरणातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. दोन षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 30. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अद्याप तरी पाहिलं तर 76 धावांची आवश्यकता. हो, यावेळी ब्लॉक हॉल मध्ये चांगली गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज राहुल जबरदस्त. भेदकता किती चांगली पहा. ज्या पद्धतीनं राहुलनं फलंदाजी केली त्या पद्धतीने त्याची गोलंदाजी. 5 षटकार त्याने 5 चेंडूवरती ठोकले. 4 चेंडूमध्ये टोटल 5 षटकार त्याच्या बॅट्समधून याच इनिंगमध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्याचा खेळ साकारत असताना आपण पाहिलं. कमालीचा एफर्ट्स. 105 धावा पूर्ण करायच्या आहेत. रोहनमध्ये क्षमता आहे. पेटावं लागेल, धावावं लागेल, पलावं लागेल. कधी जागायचं, कधी उठायचं, कधी थांबायचं, कधी पलायचं, या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी तुम्हाला मिळत असतो तेव्हा यशाच्या परमोच्च आणि शिखरावरती तुमचं नाव हे नक्कीच कोरलं जात असतं. परंतु एक एक डॉट बॉल, एक एक रन इथे मात्र तुम्हाला धक्कादायक होऊ शकते. परंतु आता संघाला धोका आहे. बिनधास्त धोका. ठोक हम ठोक या ठिकाणी फलंदाजी करते. 16 मध्ये आता 75. हो हो, यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवर नेतात. शॉर्ट पॉईंट लेग मधून क्षेत्ररक्षक लॉंग लेग मध्ये ट्रॅव्हल झाले. त्यानंतर दुहेरी धाव. 1 आणि 2 धावेने या ठिकाणी फारसा फरक पडत नाही या टीम दहिसर संघाच्या बाजूने आपण विचार केला, कारण 105 धावा बनवायच्यात. राहुल एक जबरदस्त गुणलेखक आम्हाला माहिती पोहोचवत असताना फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमचे अंकित, आमचे भावेश जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी गाजवत असताना नक्कीच गोलंदाज घ्या. हो, यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. रमाकांत पवार सरांचा इशारा आहे तो अगदी शाहरुख खानच्या आदमध्ये. इट इज अ वाईड बॉल. आणखीन एक चेंडू राहुलला मात्र फेकावा लागेल. संघाची धावसंख्या 34 वरती एक फलंदाज बाद. एसीसी रोहिंजन टीम. मोठ्या फटक्यांची गरज आहे. संघ अडचणीमध्ये. धावींची भूक किती वाढवावी लागेल. हो हो, आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त झेल टिपला. जीत नावात जीत आहे त्याने टिपला. जेल संपलाय. फलंदाज यावेळेस राज पाटीलचा खेळ. तर नुकताच यांचं आगमन झालं. तुम्ही पाहताय रुद्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोपायटर आदरणीय सुदर्शनजी झा साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. त्यांच्या समय तुम्ही पाहताय उपशामा प्रमुख शिवसेना कारगर शहराचे आदरणीय प्रशांतजी जांभूलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समय तुम्ही पाहताय भूमी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोपायटर आदरणीय राजनजी कुमार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मोस्ट वेलकम. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. आजची रंगत आमच्या मान्यवरांच्या संगत. सर्व पाहुणे वर्गांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या, मानाच्या, सन्मानाच्या आणि स्वाभिमानाच्या स्पर्धेमध्ये. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये आमचे ओमी, महाराष्ट्राचा एक जबरदस्त आवाज ओमी शेट्टी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणखीन एक जबरदस्त टोला
चेंडू पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. चेक तर याच दरम्यान आमचे मान्यवर रजनीकांतजी पाटील साहेब त्यांच्या समेत श्रीकांतजी पाटील आणि शरदजी पाटील या तिन्ही मान्यवरांनी विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. हो चेंज ऑफ फेस या ठिकाणी पाहिला फलंदाज बाद. षटकार ठोकल्यानंतर सौरभ देखील बाद झालाय. 40 या धावसंख्येवरती तिसरा झटका एसीसी रोहिंजन. ठीक आहे. तर तुम्ही पाहताय वैभव डेकोरेटर्स आणि प्रॉपर्टर आदरणीय महादेवजी म्हात्रे आणि त्यांच्या समेत शशिकांतजी पाटील दोन्ही मान्यवरांनी विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 57 चौकार लागले गेले. त्यानंतर 70 षटकार म्हणजे सर्वोत्तम विक्रम षटकारानेच केलाय. त्याच ग्राउंडचं वैशिष्ट्य पाहिलं तर सर्वात जास्त षटकार या मैदानावरती आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त भव्य दिव्य असं आयोजन येत्या क्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं इतकं चांगला भव्य दिव्य उत्तुंग असं आयोजन. 20 बाईक, काय ते स्क्रीन, काय ते स्टँड, काय ते अंपायर, काय ते कॉमेंटेटर, एव्हरीथिंग इज ओके. जबरदस्त. नवना शेठ म्हात्रे, दर्शन शेठ म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा भव्य दिव्य क्रिकेटचा हा गजर क्रिकेटचा सोल आनंदाचा. हो यावेळेस एज लागते. यष्टीरक्षक राहुलच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पूर्णपणे आता वर्चस्व गाठत असताना या ठिकाणी दैस्य संघाच्या बाजूने विचार केला तर जबरदस्त फलंदाजी, इम्प्रेसिव्ह फलंदाजी या ठिकाणी आपण पाहिलं. टोटली 11 चेंडू आणि 11 षटकारांची गरज. हो इथं आपण उलट काउंटडाऊन या ठिकाणी आपण या ठिकाणी वैयक्तिक करू. अक्षयजी पाटील यांच्या आदित्यचे मोठे बंधू राज आहेत त्यांच्या माध्यमातून यस पंच व्हाईट बॉल आहे. आदित्यसाठी 1000 रुपयाचा हाफ सेंचुरी त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहिलं. अक्षय आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज या प्रहार केलाय. जबरदस्त तडाखा परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक दूरवरनं यस फलंदाज बाद होतील. या वेळेस फलंदाज बाद होत असताना रोहन पाटील बॅक टू द डगआउट. थँक्स वैभव. जबरदस्त संगीत. डीजे मास्टर वैभव म्हात्रे त्यांची सीझन आता चालू झाली. एसीसी रोहिंजन टीम आता अडचणीमध्ये. धावसंख्येची आता भूक इथे वाढवावी लागेल कारण आता आपण समीकरण या ठिकाणी पाहिलं भरपूर अवघड आहे. 10 चेंडू आणि 65 धावींची गरज आहे. नवीन फलंदाज या ठिकाणी येत असताना रुपेश पाटील आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू ट्रॅकर स्क्वेअर कट. विश्वनाथ गुंडप्पाची आठवण करून देणारा फटका चेंडू चाललाय. हे बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून खणखणीत सनसनीत 4 रन केली आहे. थँक्यू. प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगली सुरुवात. अशी दमदार सुरुवातीला देखील झाली होती. पुन्हा एकदा ट्रॅकर. पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा. वीरेंद्र सेवकच्या स्टाईलनं चेंडू चला डीप थर्ड मॅन रिझन मधून 4 रन केली आहे. धन्यवाद. तन्मय भोईर गोलंदाजी करत असताना 49 49 वरती 4 फलंदाज एसीसी रोहिंजन संघाचे बाद होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. रुपेश
पुन्हा एकदा प्रहार, क्षेत्ररक्षक नाहीयेत या ठिकाणी गॅपमधून केला व्ही शेपमध्ये चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, 4 रनों के लिए. सुरेख चौकार हॅट्रिक, जबरदस्त, एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात रोहिंजन टीम रुपेशसाठी. 3 चेंडूवरती 3 खणखणीत सनसनीत चौकार. संघाची धावसंख्या 53 कंप्लीट, 50 प्लस. तन्मय भोईरवरती आक्रमणाला सुरुवात केली. रुपेश पाटील 3 चेंडूमध्ये 12. षटकातील शेवटचा चेंडू, टार्गेट भरपूर मोठा, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रहार, पुन्हा एकदा गॅप मध्ये व्ही शेप मध्ये चेंडू केलाय फरार. 4 रनों के लिए, 4 चेंडू 4 चौकार. धन्यवाद. टीम मीटिंग नको प्लीज, आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवा प्लीज. आमचे मिस्टर एजे म्हात्रे, त्यानंतर आमचे रमाकांत पवार सर, जबरदस्त प्रोफेशनल पंच, त्यानंतर आमचे सचिनजी कडू. चेक सर. राहुल टाइम अलर्ट आहे. जर टाइम एक्स्ट्रा झाले असेल तर एक प्लेअर आपण आतमध्ये घेऊ शकता, कारण की प्रत्येकी ओव्हरमध्ये पण टीम रीड नको आहे, वेळ कमी आहे. एक संघ आपल्याला क्वालिफाय करायच्या रात्रीमध्ये आहे, त्यामुळे वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे. 6 चेंडू आणि 49 धावांची गरज. जीत भोईर, जीतनं झेल भरपूर चांगला टिपला होता, तोच गोलंदाज. अपकमिंग स्टार टीम दहिसर संघाच्या माध्यमातून विचार केला तर यस अंडर 16 चा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. जीत भोईर भविष्य नक्कीच चांगला दिसतोय या खेळाडूचा. भरपूर चांगली गोलंदाजी देखील करतोय, क्षेत्ररक्षण करतोय, फलंदाजी करतोय. हो, यावेळेस मधुकरसाठी या चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पंच आमच्या दिशेने वळतात. दंडविधान या ठिकाणी देत असताना पंच रमाकांत पवार सरांचा इशाऱ्यात व्हाईट बॉल. आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाज जीतला मात्र फेकावं लागेल. मधुकर भरपूर मोठा अनुभव आहे, परंतु टार्गेट भरपूर मोठा होता. या स्टॉयनवरती चेंडू आदळतोय, क्षेत्ररक्षक येतील परंतु बनतील दर्शक. चेंडू सीमा पार, 4 रनों के लिए. नेक्स्ट बॉल मधुकर, दांडी गुल, नजर हटी और दुर्घटना घटी. फलंदाज बाद मधुकर पाटील. तर धन्यवाद. तुम्ही पाहताय या स्पर्धेसाठी मुख्य आयोजक नेमले रोहिदासजी म्हात्रे, सागरजी पाटील, योगेशजी पाटील, अजय म्हात्रे, नंदू म्हात्रे, सुभाष म्हात्रे, अमर पाटील आणि संजयजी म्हात्रेंची भरपूर अथांग मेहनत आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. या सर्वांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच नक्कीच सर्वांची जबरदस्त मेहनत. नक्कीच प्रत्येकाने एक एक सहाय्य करू अवघे धरू साधू पंत हीच भूमिका सर्वांनी या ठिकाणी निभावली. आणि एक जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा. थोडीशी मिसफील्ड होते, चौकार मिळेल हरकत नाही आहे, कारण टार्गेट भरपूर मोठा आहे. गोलंदाज जीत या ठिकाणी गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक अंतिम षटकामध्ये प्राचरण केलं त्या गोलंदाजाला. स्पर्धेमध्ये 63 चौकार आणि 70 षटकार लागलेत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. स्पर्धेचा पहिला दिवस खऱ्या अर्थानं 9 मार्चला या स्पर्धेचा बिगुल वाजलं गेलं होतं. व्हाईट बॉलची खून पंच आमच्या दिशेने करत असतात. संघाची धावसंख्या 66 वरती 67 आहेत, 67 धावा आहेत.
गोलंदाज तयार सुजितसाठी प्रहार केलाय ऑन साईडला काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. लास्ट बॉल 1 to go. फक्त औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. आपण या ठिकाणी पाहिलं 105 धावांचं लक्ष्य होता समोर. नेक्स्ट मॅच असेल वहाल बनान दैवत या दोन्ही बलाढ्य संघामध्ये. देवत अर्थातच मयूर वाघमारेचा संघ असेल. चला अंतिम चेंडूवरती आलाय चौकार आणि या मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय संघ आहे गावदेवी आदित्य 11 दहिसर संघ. जबरदस्त लाजवाब त्यांनी प्रदर्शन या ठिकाणी दाखवलाय आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि हार्ड लक टीम SSC रोहिंजन. तर सामनारे पुरस्कार देखील आपण घोषित करा. आणि दरम्यान रोंजन गावचे एक जबरदस्त आणि आदर्श व्यक्तिमत्व मधुकरजी पाटील यांनी विनंती करतो आपण देखील या मुख्य अतिथी सहर्ष आणि हार्दिक स्वागत. यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो नो डाऊट. त्याने अर्धशतकाची खेळी साकारली गेली या मैदानावरती. जबरदस्त खेळ साकारला. संपूर्ण मैदान त्याने पेटवून सोडला. आदित्य पाटील साठी त्यांचे मोठे बंधुराज अक्षय पाटील यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी 1000 रुपये या ठिकाणी जमा झाले. तर तोच ठरतोय आदित्यसाठी संपूर्ण दैसा टीम एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या.